छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांची अखेरची भेट ह्याच ठिकाणी झाली होती। नमस्कार मित्रांनो, मी युनुस आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांचा जिव्हाळा म्हणजेच किल्ले पन्हाळा। आणि या किल्ले पन्हाळ्यापर्यंत पोहोचण्यासाठी कोणकोणत्या मार्गे आपण येऊ शकतो, प्लस इतर राहण्याची व खाण्याची सोय काय आहे आणि किल्ले पन्हाळ्यावर बघण्यासाठी काय काय, हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। दुश्मनाचा कर्दन काळ म्हणून त्याला काली बुरुज या नावाने ओळखला जाणारा त्या बुरुजाला आपण आता भेट देत आहोत। तर आपण या बुरुजावरती सर्वात मोठी काली तोफ या बुरुजावरती होती म्हणून याला काली बुरुज असं नाव देण्यात आलं। तर आपण आता काली बुरुजाच्या वरती जाऊ आणि आपण पाहू पूर्ण पन्हाळगडाचा परिसर। साईडला तुम्ही समोरचा जर परिसर पाहिला तर तुम्हाला एक कादंबरी आहे, अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेली कादंबरी वारणेचा वाघ, तो हा परिसर आहे। आणि जगामधल्या राज्याच्या 2 सीमा आजपर्यंत त्या तशाच आहेत, त्या म्हणजे वारणेचा तह सातारा आणि कोल्हापूरची सरहद आहे। तर इथून 13 किलोमीटर अंतरावरती वारणा नदीपर्यंत कोल्हापूर, वारणेच्या पलीकडे दक्षिण सातारा, साताऱ्याचे 2 भाग झाले, सातारा म्हणजे सांगली आणि उत्तर म्हणजे सातारा। तर साताऱ्यामधलं आपला दक्षिण साताऱ्यामधलं पहिलं गाव, पहिला तालुका लागतो की तो आहे की तिथली नागपंचमी देशभरात प्रसिद्ध आहे की तो आहे बत्ती शिराळा। त्या बाजूला हा उत्तरेचा परिसर तुम्ही पाहिला। उत्तरेच्या परिसरानंतर आपण पाहतो की समोरचा किल्ला, जसं नाशिकला खांदेरी उंदेरी अंगाई टंगाई, तसं अलिबागला खांदेरी उंदेरी, तसं साताऱ्याला चंदन मंदन, तसं पन्हाळगडाच्या समोर असणारा, पन्हाळगडाच्या संरक्षणासाठी असणारा एक किल्ला आहे। छत्रपती महाराजांनी तो बांधून घेतलेला आहे, छत्रपती महाराजांनी तो मजबूत केलेला आहे। तो किल्ला समोर आहे, त्याचं नाव आहे पावनगड। पावनखिंड विशाळगडला इथून 48 किलोमीटर अंतरावर तेलीनी समोर दिसणारा पावनगड। पावनगडच्या पलीकडे दिसतो आपल्याला सफेद, आपल्याला काही इमारती पाहायला मिळतात, त्या इमारती नसून पश्चिम महाराष्ट्राचं कुलदैवत ज्योतिबा। ज्योतिबा म्हणजे हिंदुस्थानातील शिवलिंग 12, त्यातून ते नाही आहे। एका लिंगाचं दर्शन झालं तर तुम्हाला 12 लिंगांचं पुण्य प्राप्त होतं। आणि त्यानंतर आपण पाहू आमच्या राजश्री छत्रपती शाहू महाराजांची करवीर नगरीचा परिसर संपूर्ण तुम्हाला पाहायला मिळतो। बघा, तो फिरवली जाते, या ठिकाणी असं मोठं गोल चक्र असतं आणि त्यामुळं त्यामध्ये तोफेचं तोंड घालायचं आणि ती रेंज म्हणजे पन्हाळगडापासून ते पाक या आसुर्ले पोर्लेखिंड म्हणजे या क्षेत्रापासून दक्षिणेकडे असणारं क्षेत्र, पूर्वेकडे असणारं क्षेत्र, एवढं संपूर्ण क्षेत्राचं रक्षण आणि या संपूर्ण क्षेत्रावरती लक्ष ठेवलं जातं आणि ही तोफ एवढं क्षेत्र संपूर्ण कव्हर केली जाते। तर बुरुज एकच आहे, तो काली बुरुज, बाजीप्रभू पॉईंट, आणि तिसरा बुरुज आहे तो किल्ल्याची पाठीमागची पिछाडील बाजू, त्याला पिछाडी बुरुज असं म्हणतात। पण ज्या ठिकाणी आपण जो तोफा कशा ठेवायच्या, त्या कशा चालवायच्या आणि कुठल्या पद्धतीमध्ये फिरवायचा, तर ते संपूर्ण जर तुम्हाला याची जर माहिती घ्यायची असेल तर अवश्य किल्ले पन्हाळगडावरती आल्यानंतर एक गडकरीची विनंती आहे की आपण अवश्य काली बुरुजाला भेट दिल्याशिवाय पन्हाळगड तुम्ही सोडू नका, एवढीच विनंती आहे।
4थ्या पॉईंटवरती आपण दाखल झालेलो आहोत की पश्चिमेचा महादरवाजा 4 दरवाजा पाहिला तसं पश्चिम भागातून किल्ले पन्हाळगडावरती या झालं तर हा 4 दरवाजा आहे. 4 दरवाजापैकी जो तिसरा दरवाजा आहे, तिसऱ्या दरवाज्यावरती आपल्याला जे बांधकाम आहे, जसं शिवाजी महाराजांनी शेवटचा किल्ला बांधला ज्याला म्हणतो की आर्मीचे जनक छत्रपती शिवाजी महाराज, तर 1663 जो किल्ला बांधला तो आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी सागरामध्ये बांधलेला किल्ला सर्वात स्ट्रॉंग, त्याचं नाव आहे सिंधुदुर्ग. जसं सिंधुदुर्ग बांधकाम जे शिशामध्ये केलेलं आहे तसं आपण या दरवाजाचं बांधकाम शिशामध्ये संपूर्ण सीस वापरण्यात आलं की पश्चिम बाजूने किती हल्ला झाला, 2 दरवाजे तुटले तर तिसरा दरवाजा जोपर्यंत तुटत नाही तोपर्यंत गनिमी किल्ल्याच्या आतमध्ये एंट्री करू शकत नाही तो हा दरवाजा. आणि हा जो गाभारा आहे हा गाभारा फार पवित्र आहे की हा पवित्र कसा की छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या वेळेला तानाजीने 1666 गड आला पण सिंह गेला, ज्या वेळेला तानाजीने सिंहगड जिंकला त्यामुळे स्वराज्यामध्ये एकच किल्ला बाकी होता तो आहे पन्हाळगड. तर राजाने त्यावेळेला ठरला की जोपर्यंत पन्हाळगड माझ्या स्वराज्यामध्ये येत नाही तोपर्यंत मी राज्याभिषेक करत नाही. त्यावेळेला 2 सरदार, एकाचं नाव आहे कोंडोजी फर्जन आणि दुसऱ्याचं नाव आहे अनाजी दत्तो, या वीरांनी 60 मावळ्यांशी 1673 पन्हाळगड घेतला. 73 पन्हाळा, 6 जून 1674 राजांचा रायगडावरती राज्याभिषेक झाला आणि राज्याभिषेक झाल्यानंतर म्हणजे रायगडची संपूर्ण जबाबदारी सोयराबाई साहेबांच्याकडे दिली आणि शंभू राजांना हाताला धरून किल्ले पन्हाळगडावरती आणले आणि पन्हाळगडावरून त्यांनी स्वराज्याचं रक्षण करायचं आणि शिवाजी महाराज दख्खनला गेले आणि दख्खनचा दिग्विजय म्हणजे 3 वर्षाचा होता. शिवाजी महाराज 1678 किल्ले पन्हाळगडामध्ये दख्खन दिग्विजयानंतर आले, ते या गेटने आले, या दरवाजाने आले, पश्चिमेच्या दरवाजाने आले आणि त्याच वेळेला ज्या ठिकाणी ज्या गाभाऱ्यामध्ये उभा आहोत याच गाभाऱ्यामध्ये शिवाजी महाराजांच्या बरोबर असणारे रत्न तर सर्वांना या ठिकाणी उभा करून त्यांच्या अंगावरती सोन्याच्या सुवर्ण फुलांचा वर्षाव गेला. असं पवित्र आणि सर्वात महत्त्वाचा जो गाभारा आहे तो हा गाभारा आहे ज्या ठिकाणी मी उभा आहे, तर याला म्हणतात विष्णू चौक. हा किल्ला जो बांधणारा पहिला राजा की दुर्ग सम्राट सह्याद्री सिंह गुंडूराज आदित्य शिलार राजा भोज यांनी या सह्याद्रीमध्ये 13 किल्ले बांधले. करवीर राज्यामध्ये 13 किल्ले बांधले आणि 13 किल्ल्यामधला सर्वात मोठा किल्ला म्हणजे तो आहे पन्हाळगड आणि पन्हाळगड सह्याद्रीतला सर्वात मोठा किल्ला आहे. या किल्ल्याचं क्षेत्र जर पाहिलं तर 450 एकर आहे आणि या किल्ल्याचा जर भाग पाहिला तर 13 किलोमीटरचा आहे आणि कोकण आणि देशाच्या सीमेवरती पन्हाळगड जिंकला म्हणजे सह्याद्री आली. तर त्यामुळं हा किल्ला सर्व राजांना महत्त्वाचा पडला. राजा भोजच्या 5 राजवटींचं या ठिकाणी साम्राज्य होतं. राजांच्या 5 राजवटीनंतर यांचा अस्त झाला आणि त्या ठिकाणी चालुक्य घराणे आली. चालुक्यांनी पण ती जॉईंट सिस्टम याने हेमाडपंथी बांधकामाचं निर्माण केलं. चालुक्यांच्या नंतर आले या ठिकाणी कृष्णदेवराय यादव, जाधव आणि गायकवाड हे एकच आहे, त्यांचं साम्राज्य होतं. त्यांच्यानंतर या ठिकाणी 4था राजा आला, तो इथून 400 किलोमीटर अंतरावरती असणारा गुलबर्गा. याने हसनगंगू बहामनी त्यांच्याच राजवटी त्यांचं साम्राज्य होतं आणि त्यांच्या साम्राज्यातून 5 तुकडे झाले, 5 शाही झाल्या आणि शेवटची 15व्या शतकामध्ये किल्ले पन्हाळगडावरती आली. विजापूरची
आदिलशाही आणि आदिलशाहीने किल्ल्याचं हे परत बांधकाम केलं आणि किल्ले पन्हाळगड याचं नाव बदललं. पन्नगालय, ब्रह्मगिरी, परनाल पर्वत आणि नंतर याचं नाव बदललं शहानबी दुर्ग याने मेरे नबी की जन्नत. म्हणजे सर्वात प्रिय किल्ला पन्हाळा. आणि पन्हाळा ही पश्चिमेची राजधानी. तर शिवछत्रपती महाराज किल्ले पन्हाळगडावरती पदार्पण कधी झाले की ज्यावेळेला सर्वात मोठी ताकद होती की संपूर्ण महाराष्ट्र त्यांना हादरत होता असा सरदार होता ज्याचं नाव आहे अफजल खान. तर शिवाजी महाराजांच्यावरती अफजल खानला पाठवला. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी त्यांनी 10 नोव्हेंबर 1659ला अफजल खानला मारला. म्हणजे विजापूरच्या म्हणजे प्रतापगडाच्या विजयानंतर अवघ्या 18 दिवसानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशाहीची पश्चिमेची राजधानी असणारा किल्ले पन्हाळगड जिंकला. आणि ज्या मार्गाने सर्व राजे आले त्याच मार्गाने आपणला तो किल्ला, तो दरवाजा म्हणजे किल्ल्याचं पश्चिमचं मेन गेट 4 दरवाजा. तर 4 दरवाजा हा 1844मध्ये इंग्रजांनी पाडला. परंतु काही विशेष बघण्यासारखे आहेत आणि या ठिकाणी आपणास आणण्याचं कारण की छत्रपती शिवरायांची पावलं या ठिकाणी त्यांचा स्पर्श झालेला आहे. पवित्र राजाचे पाऊली तर ठसे उमटलेले आहे म्हणून संपूर्ण याला कोरीवकाम आहे. तर याचे काही दगड काही किल्ल्यांना बसवलेले आहेत, काही इमारतीनं बसवलेले आहे. तर एवढं अप्रतिम कोरीवकाम असं गडकोट किल्ल्यामध्ये पाहायला मिळतं. तो त्यामध्ये आहे किल्ले पन्हाळगडासारखा किल्ला नाही असं आमच्या छत्रपती महाराज साहेबांच्या मुखातून निघालेलं आहे. जसं आपण पूर्वेचं कालीबुरुजावरून क्षेत्र जे पाहिलं आपण की करवी नगरी, ज्योतिबा, पावनगड आणि वारणेचं क्षेत्र, तसं आपण किल्ल्याच्या पश्चिम भागामध्ये आलो. आणि पश्चिम भागामध्ये जे क्षेत्र याला म्हणतात कासारी खोरं, म्हणजे किल्ल्याची दक्षिण आणि महाराज साहेब जाण्याचा पश्चिमेचा मार्ग म्हणजे समोर दिसणारं हे मसाईचं पठार. पण या कोकण भागातून सह्याद्रीच्या रांगेमधून जर पन्हाळगडावरती जर यायचं झालं तर त्याला हा दरवाजा आहे म्हणून याला कोकणी दरवाजा या नावाने ओळखलं जातं. तर हा पहिला दरवाजा, या दरवाजावरती आलेला पर्शियन शिलालेख आहे. तर हा पहिला. दुसरा आणि आपण तिसरा पाहिला त्या चौकामध्ये छत्रपती महाराजांचं मोठा सोन्याच्या सुवर्ण फुलाने वर्षाव करून राजांचा मोठा आदर सत्कार झाला. पण आपण किल्ल्याच्या पश्चिम भागामध्ये किल्ल्याच्या दरवाजाच्या बाहेर आहोत. तर या ठिकाणी आपल्याला हे 3 होल दिसतात बघा. हे शत्रू सैन्यावरती ठाचणीच्या बंदुकीचे हल्ले करण्यासाठी आहेत. हे समोर दिसतात. यातून जर चुकला तर वरती आपल्याला त्या छोट्या छोट्या खिडक्या दिसतात बघा. यातून जर तो बचावला तर तिथून बाणाचे हल्ले, आणि बाणाच्या हल्ल्यातून तो बचावला तर इथून 500 फुटावरती आपल्याला एक बुरुज आहे. त्या बुरुजावरती तोफ असायची की ज्यांना छत्रपतींनी नाव दिलेलं आहे भवानी. लक्षात आलं? भवानी नाव केलेलं की तोफेच्या साह्यानेच आपण सुराज्य उभा केलं. तर जशी आदिलशाहीची सर्वात मोठी ताकद होती मुलुक मैदान, जशी याने विजयनगरची ने दौलताबादची सर्वात मोठी ताकद होती त्याचं नाव होतं मेंढा. आणि तिसरी तोफ म्हणजे सिद्धी, मुरुड जंजिराची ताकदमध्ये सिद्धीची ताकद होती, त्याला म्हणतात कलाल बांगडी. आणि दुसरी तोफ आहे ती नागिन. कोठार आहेत. गंगाच्या माझ्या पाठीमागे दिसती सर्वात मोठं कोठार आहे नाचणी. याच्या पलीकडे याचं नाव आहे गंगा आणि दुसरी पलीकडे दिसती ती जमुना आणि त्याच्या पलीकडे सरस्वती. तर या कोठारामध्ये महाराष्ट्रामधल्या सर्वात कोठारापैकी पन्हाळगड ह्या धान्याच्या बाबतीत सर्वात उच्च होतं की पन्हाळगडामध्ये नाचणा, वरी आणि भात असं 25,000 खंडी धान्य येत होतं. का तर किल्ल्याला जर वर्ष 6 महिने जर वेढा जर पडला तर आतमध्ये अडकलेली 10,000 फौज ही 1 वर्ष आरामात किल्ला लढवू शकते.
पूर्वी जे धान्य आणलं जातं ते जनावरांच्या पाठीवरून आणलं जात होतं. या पोती होती, खेचरावरून, बैलावरून, घोड्यावरून हे धान्य किल्ल्यावरती आणत होतं. आता कसं किल्ल्याचे दगड वरती चढवताना गाढवांचा वापर केला जातो, तसं सगळ्या प्राण्यांचा वापर केला जातो. तसं धान्य गडावरती आणायचं या सह्याद्रीमधून सुरक्षित जागेवरून धान्याचं. का तर शत्रूचं सगळं लक्ष रसदीकडं, रसद तुटली की शत्रू संपूर्ण सैन्याची रसद बंद झाली. तर त्यामुळं धान्य सुरक्षित किल्ल्यावरती यायचं. इथं आल्यानंतर ते पोतं आपल्या पाठीवर घेऊन तो मावळा इथून वरती जायचं. वरती गेल्यानंतरला छिद्र आहेत त्या पोत्यातून उघडायचं आणि पोतं उलटं करायचं, पाण्यासारखं धान्य खाली पडायचं, दरवाजे बंद. आणि जर धान्य कोठारा बाहेर काढायचं झालं तर या ठिकाणी एक छोटंसं होल आहे, उंबरा आहे. हा समोर आडवा दिसणारा उंबरा आहे. उंबऱ्याच्या खाली एक छोटीशी मोहरी आहे. मोहरी पुढे कट्टा, त्याला रिवर्स करून बैलगाडी लावायची की जितकं आपल्याला हवं तितकं धान्य घ्या आणि परत तो दरवाजा बंद करा. तर एवढं धान्य ऑल महाराष्ट्रामध्ये कुठल्याही किल्ल्यावरती एवढा मोठा साठा नाही आहे. आणि धान्य खराब होऊ नये म्हणून त्याला शक्यतो लिंबाच्या पाल्याचा वापर केला जात होता. आणि आपण पूर्वेकडून एंट्री करून आपण दक्षिणेचा भाग पाहत आपण 2 स्पॉट पाहिले की पूर्वेचा दरवाजा आणि पश्चिमेचा 3 दरवाजा पाहिला. अंधारबावडी पाहिजे. सर्वांचा बाप कालीबुरुज पाहून आपण आता बालेकिल्ल्यामध्ये आलो. आणि बालेकिल्ला म्हणजे काय की बालेकिल्ला म्हणजे किल्ल्याचा सेंटर, मध्यभागी असणारा किल्ला. म्हणजे ज्या ठिकाणी राजांचं राहण्याचं ठिकाण असतं, त्या ठिकाणी त्यांचा दारुगोळा असतो, त्या ठिकाणी त्यांची रसद असते, त्या ठिकाणी त्यांचा दवाखाना असतो, त्या ठिकाणी त्यांचा हत्तीखाना असतो, त्या ठिकाणी त्यांचा मुदपाक खाना असतो, त्या ठिकाणी त्यांचा खजिना असतो. तर सर्व मिळून या बाबतीचा अंदाज लागू नये की राजे कुठे आहेत, त्यांचं धान्य कुठं आहे, त्यांचा दारुगोळा कुठं आहे, त्यांचा खजिना कुठं आहे, त्यांचा दवाखाना कुठं आहे, त्यांचे हत्ती कुठे आहेत, त्यांचे ऊंट कुठे आहेत, त्यांचे घोडे कुठे आहेत, कुठल्या बाबतीचा अंदाज लागू नये म्हणून मध्यभागी सुरक्षित ठिकाणी याला बालेकिल्ल्याला एक कोट असतो. कोटाच्या पलीकडे खंदक असतात, खंदकामध्ये पाणी असतं, पाण्यामध्ये मगरी सोडल्या. किती प्रयत्न जर शत्रूच्या गुप्तहेराने केला आणि आत येण्याचा प्रयत्न जर केला, एकदा खंदकामध्ये पडला आणि तो मगरीच्या जबड्यामध्ये अडकला तर तो सुटू शकत नाही. तर या बालेकिल्ल्याच्या त्या कोटाच्या म्हणजे संरक्षणाच्या बांधकामामध्ये सांगितलं की ते बांधकाम पूर्ण होत नव्हतं म्हणून त्या काळामध्ये म्हणजे इसवी सन 1197 त्याच्या बांधकामाला सुरुवात झाली. त्या ठिकाणी एका तेल्याच्या सुनेला कच्ची बाळंतीण त्या ठिकाणी बळी दिलेली आहे. तर बळीचं आपल्याला एक छोटंसं विरगल आपल्याला दाखवलेली आहे. त्यानंतर या ठिकाणी बालेकिल्ला आणि बालेकिल्ल्यामध्ये राजे 4.5 महिने राहिलेले आहेत. याच ठिकाणी याच्यासमोर या बालेकिल्ल्यामध्ये महाराजांचा राजवाडा होता. त्याच्यासमोर एक शिवलिंग आहे. या ठिकाणी त्याला कृष्णाचं मंदिर या नावाने ओळखलं. त्याच मंदिराच्या समोर छत्रपती शिवाजी महाराज अंबरखान्यामध्ये, याच बालेकिल्ल्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांची अखेरची भेट झाली. ती तारीख आहे 13 जानेवारी 1680ला. ज्या ठिकाणी भेट झाली त्याच बालेकिल्ल्यामध्ये आम्ही या ठिकाणी उभा आहोत. तसंच त्या काळचा हा पार आहे, त्यावेळेचा हा पिंपळ आहे. तर आपण गडाच्या मध्यभागी असणारा बालेकिल्ला मध्ये आपण उभा आहोत. आणि जे मंदिर आपण पाहता या मंदिरामधलं जो शाळो ही पिंड आहे. तर अशा छत्रपती शिवाजी महाराजांची दूरदृष्टी म्हणजे ज्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडावरची यश मिळालं, प्रतापगडानंतर आपल्याला दुसरं यश मिळालं तो पन्हाळा. म्हणून प्रतापगड आणि दुसरा दख्खनची सर्वात मोठी ताकद म्हणजे पन्हाळगड. त्यामुळं शिवाजी महाराजांनी गंडकी नदीतून 2 पाषाण आणली. त्यापैकी एक मूर्ती या पाशानं तयार झाली. या मूर्त्या तयार झाल्या राजगडावरती. राजगडावरून पहिली मूर्ती जी स्थापन केली प्रतापगडावरती, ज्या ठिकाणी ती भवानी मातेचं मंदिर आहे. आणि दुसरं मंदिर जे आहे गंडक नदीतून जे पाषाण आणून जी पिंड तयार केली ती किल्ले पन्हाळगडावरती आहे. आणि तिसरी वस्तू आत्ता तिसरं जे आहे ते अयोध्यामध्ये आता प्रभू रामचंद्रांची जी मूर्ती बसवली ही सुद्धा पाषाण जे आणलेले, ही मूर्ती तयार केलेली ते सुद्धा पाषाण गंडकी नदीतून आणलेलं आहे. त्यामुळं प्रतापगड आणि पन्हाळगड याचं छत्रपतींचा हा प्रिय किल्ले आहेत. आणि त्याच किल्ल्यामध्ये आपल्या मित्रांनो, तुम्ही कोल्हापूर ते विशालगड आपल्या या व्हिडिओला प्रतिसाद मनापासून दिला, तसाच प्रतिसाद तुम्ही या व्हिडिओला पण द्या. तर मित्रांनो, पन्हाळ्याचा अर्ध भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कव्हर करू. इथपर्यंत व्हिडिओ पाहण्यासाठी सर्वांचं मनापासून धन्यवाद. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा. काही प्रश्न असेल तर कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय शिवराय, जय महाराष्ट्र.